नमस्कार मित्रांनो, गाव निसर्ग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं भलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे शेताकडे आणि शेताकडे आल्यानंतर आज काहीतरी तुम्हाला वेगळंच दाखवणार आहे. तर ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण शेतीविषयी व्हिडिओ घेऊन येत असतो. ते व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न तुम्ही बी करत आहात आणि मी दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं आज अद्रकीचं हे पूर्ण पीक झालेलं आहे आणि अद्रकीच्या पिकामध्ये पूर्ण म्हणजे पूर्ण गवतानं भरलेलं आहे. अद्रक कमी आणि गवत जास्त दिसत आहे. तर तर मित्रांनो, तुम्ही बघून घेऊ शकता पूर्ण गवताने जाम झालेलं आहे अद्रक. तर अद्रकीचं पिकाला गवत जास्त होतच असतं. तेवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर मित्रांनो, हे पूर्ण असं गवत झालेलं आहे. आता आपल्याला गवत काढावा लागणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पूर्ण गवत काढून घेणार आहे आणि ज्यावेळेस गवत काढल्यानंतर दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला 1000 लाईक आणि 1000 कमेंट ह्या नक्कीच यायला पाहिजे. तर मित्रांनो, आणि असा जर तुमचा सपोर्ट मला जर भेटत असेल तर काहीच हरकत नाही. तर मित्रांनो, पाऊस जर झाला तर हे गवत काढणं खूप अवघड जाणार आहे आणि पायाला पेंट सुद्धा लटकत आहे. तर एवढं पेंट लटकून गवत तरी सुद्धा काढायचं आहे. तर आपण हे 4 दिवसामध्ये गवत पूर्ण काढून घेणार आहे. तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर करून ठेवा, म्हणजे दुसरा माझा जो व्हिडिओ येणार आहे तो तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे. म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझा ज्यावेळेस जो व्हिडिओ येईल तो तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे. आणि असेच आपण पोळ्याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे. भरपूर आपण स्टॉक ठेवलेला आहे. काही कारणास्तव व्हिडिओ टाकणं पॉसिबल होत नाही. पण आता आपण डेली व्हिडिओ टाकणार आहे. तर ज्यांनी कोणी लॉंग व्हिडिओ बघितलेले नसतील ते सुद्धा बघा आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांनी कोणी आपल्या निवृत्ती सदाफळ ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, ज्यांनी कोणी बघितलं नसेल ते सुद्धा जाऊन बघा. मी त्या चॅनलची इथं लिंक मेन्शन केलेली आहे. तिथं तुम्ही जाऊन क्लिक करा. तुम्ही डायरेक्ट त्या चॅनलवर जातील आणि चॅनलवर गेल्यानंतर त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर लाईक बी करायचं आहे. नुसतं सबस्क्राईब ना करू, लाईक पण करा. शेतकऱ्याला लाईक केल्यानं कमी पडणार नाही कुठं तुम्हाला. तर मित्रांनो, आमचा हा शेतकरी पॅटर्न आहे. बघून घ्या, पूर्ण रानामध्ये गवत झालेलं आहे. तर गवत काढणं गरजेचं आहे. आता गवत आपण पूर्ण काढणार आहे. तर जास्त वेळ जर बोलत बसलं तर गवत काढणं होणार नाही. तर पावसाचं सुद्धा वातावरण तयार झालेलं आहे आणि गवत आपण नक्कीच काढून घेऊ. गवत काढल्यावर नंतर तुम्हाला 2 दिवसानं कंप्लीट किंवा उद्याच मी व्हिडिओ टाकणार आहे. आपल्याकडे भरपूर माणसं आहे गवत काढण्यासाठी. त्यामुळे गवत एका दिवसात काढून मोकळं होणार आहे. आणि गवत काढलं आणि हे दाखवणं माझं शक्य नव्हतं, कारण मला गवत दाखवणं तुम्हाला योग्य वाटत नव्हतं. म्हणजे पण मग काय करणार, समोर ज्या गोष्टी आलेल्या आहे आपण त्या या चॅनलच्या मार्फत शेअर करतोय. तर मित्रांनो, असं हे कोणी दाखवत नाही की माझ्या वावरामध्ये इतकं गवत झालेलं आहे आणि हे गवत मी दाखवतोय तुम्हाला. तर मित्रांनो, हे दाखवण्याचं काम एक शेतकरीच करू शकतोय आणि आणि हे काम शेतकरीच करू शकतोय का झाकून ठेवण्याचं. तर ते माझ्या मनात नाही राहिलं, म्हणून मी तुम्हाला पूर्ण माझ्या वावरामध्ये गवत किती झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण हे गवत निघलं असतं, कारण 4 दिवस सलग पाऊस चालला, त्यामुळं गवत जास्त वाढलं आणि खतं बी जास्त टाकलेलं आहे. त्या खताच्यामुळं गवत अद्रकीमध्ये जास्त वाढत असतं. असं गवत वाढल्यामुळं पॉसिबल नाही झालं. तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ.